अक्कलकोट तीर्थक्षेत्र शहरालगत बासलेगाव रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालय परिसरात सुरू असलेल्या सुरत चेन्नई महामार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। संबंधित ठेकेदार कंपनीकडून नियमांना बगल देत अवैधरित्या बोर गाडी व 10 फुटी ड्रिलच्या सहाय्यानं सुरुंग लावून मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात येत आहे। या अनियंत्रित ब्लास्टिंगमुळे परिसरातील अनेक घरे तडकली आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या ब्लास्टिंगचा थेट परिणाम परिसरातील वसाहतींवर झाला असून अनेक कुटुंबियांच्या घरांना मोठे तडे गेले आहेत। विशेष म्हणजे काही घरांच्या बोरवेलमधील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या घटली असून भविष्यात पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला। सुरत चेन्नई महामार्गाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू असलं तरी अलीकडील 1-2 महिन्यांपासून वसाहत परिसरात दिवस रात्र अवैध ब्लास्टिंग वाढला आहे। याकडे तहसील प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। यामुळे तहसीलदार व लोकप्रतिनिधींनी तातडीनं हस्तक्षेप करून ब्लास्टिंगला पायबंद घालावा आणि ठेकेदाराला पर्यायी सुरक्षित पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना द्याव्यात अशी जोरदार मागणी होत आहे। अन्यथा वटवृक्ष गणेश मंडळाच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय। या परिसरातील उरुस पाशा पिरजादे, नागराज कुंभार, प्रशांत गुरव, सुनील मोरे, सिद्धाराम पाटील, इनायत शेख, रमेश शिंदे, दिगंबर साळुंके, गुरुप्पा कुंभार, सुनील आळंद, अविनाश कोरे, विजयकुमार मलंग, विकास जकापुरे, संगमेश्वर स्वामी, सचिन डिग्गे, शशिकांत कुंभार, करेप्पा रोळी, अलका दसले, उज्ज्वला फडतरे, विजयलक्ष्मी कुंभार आदी नागरिकांच्या घरांना तडे गेले आहेत। नुकसान भरपाई मिळावी यासाठी नागरिकांना कंपनीकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे अनेकदा तोंडी तक्रारी केल्या आहेत। आता लेखी निवेदनाची तयारी सुरू आहे। ब्लास्टिंगचं जे काम आहे ते अन्यथा थांबायला पाहिजे, नाहीतर आम्ही सगळं महिला वर्ग रस्त्यावर उतरू किंवा आंदोलन करू। यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे, सरकारला हीच विनंती आहे। ब्लास्टिंगमुळे आमच्या मुलांच्या जीवाला पण धोका आहे। लहान लहान मुलं बाहेर फिरतात, ब्लास्टिंगमुळे त्यांच्या पण जीवाला धोका असल्यामुळे आम्ही सगळे महिला वर्ग तक्रार केलं तरी ते ऐकत नाही येतं। आमचं बोर मारते वेळेस 500 फूट मारलं होतं, पण आता मोटर सुटते वेळेस फक्त 200 फूटच जायला आहे आणि पाणी पण बंद झालं आहे, त्यामुळे आम्हाला पण खूप प्रॉब्लेम आहेत पाण्याचे। नमस्कार, सौ मी अलका चंद्रकांत दसले अक्कलकोट येथून बोलत आहे। चेन्नई सुरत रोडमुळे आमच्या घराला सगळं चीर पडू लागले, तर आम्ही कितींदा तरी सांगितल्यावर सुद्धा त्यांनी ऐकेना। सांगितल्यावर तसंच जास्त ब्लास्टिंग करू लागले, तर बोरचे पाणीसुद्धा कमी होऊ लागले, तर सगळं घराला ते चीर पडले। तर मग त्यांनी सांगितलेलं न ऐकले तर आम्ही सगळेजण इथनं महिला मंडळ अध्यक्ष सगळेजण जाऊन आम्ही आंदोलन करणार आहेत। तिथं जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत। गेल्या वर्षभरापासून अक्कलकोटमध्ये सुरत चेन्नई ग्रीनफील्ड कॉरिडॉरचं काम सध्याला चालू आहे। त्या अनुषंगाने जे कोणी त्या रस्त्याचे ठेकेदार असतील, कंत्राटदार असतील, शासनाने नेमलेले, त्यांच्याकडून गेल्या 6 ते 8 महिन्यापासून बासलेगाव रोड परिसरामध्ये अवैधरित्या ब्लास्टिंग केले जात आहे। वारंवार ह्या परिसरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनला तोंडी तक्रार असू दे किंवा पेपरला बातमी दिलेली असू दे किंवा जागेवर जाऊन तक्रार केली असू दे, त्याची कुणाकडूनही दखल न घेता ती ब्लास्टिंग अवैधरित्या दिवस रात्र चालू आहे, जेणेकरून सामान्य माणसाच्या घराचं नुकसान ह्या ठिकाणी बऱ्यापैकी झालेलं आहे। बऱ्याच जणांच्या घराला तडे गेलेले आहेत, कुणाचं बोरचं पाणी कमी झालेलं आहे, कुणाचे पत्राशेड असतील ते हादरलेले आहेत, शेतामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। याची कुठल्याही राजकीय नेत्याकडून अथवा कुणाकडून अधिकाऱ्याकडून काहीही दखल घेतली जात नाही आहे। इथं लोकांनी दिवसरात्र मेहनत करून कष्टाने बँकेचं लोन करून घरं बांधलेले आहेत आपापले, आणि आज ही लोक वाऱ्यावर सोडले दिले जात आहेत। आमची शासनाला हीच विनंती आहे की विकास होतोय, पण सामान्य माणसाचं नुकसान करून विकास होत असेल तर त्या विकासाला काही अर्थ नाही आहे। या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझी आपणाला एकच विनंती आहे की तुम्ही वरील संबंधित अधिकाऱ्यांना याची लवकरात लवकर दखल घ्यायला सांगा, हीच आमची विनंती आहे। आम्ही सर्व बासलेगाव रोड परिसरातील नागरिक असून आम्ही वारंवार पेपरला बातमी दिली, तक्रार केली, तिथं स्वतः जाऊन आम्ही तक्रार केली, अडवणूक केली, त्यांची वादावाद झाले आमचे त्यांच्यामध्ये। आणि त्यांचं कसं आहे की दर आठवड्याला
त्यांनी ठेकेदार बदलते. दर आठवड्याला ह्या गावचं ट्रॅक्टर येतं, दुसऱ्या आठवड्यात त्या गावचं ट्रॅक्टर येतं. दरवेळेस ब्लास्टिंगची माणसं वेगळे असते, दरवेळेस मजूर वेगळे असतात. त्यामुळे आणि बोरच्या ह्याच्याने ब्लास्टिंगवर, त्यामुळे नेमकी तक्रार कोणाकडे करायची आणि चूक कोणाची हेच आम्हाला कळणं झालं ह्याच्यामध्ये. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला विनंती आहे की पत्रकारांना की ह्या गोष्टीची आपण लवकरात दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.